परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न येऊ शकतो, उपभोग्यता म्हणजे काय आणि उपभोग्यतेचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. असं म्हणल्यानंतर खूप सारे जे विद्यार्थी आहेत ते कन्फ्यूज होतात की सर उपभोग्यता म्हणजेच काय. कन्फ्यूज मध्ये न जाता तुम्हाला तिथे क्लिअर कट लिहायचे आहेत उपयोगितेचे वैशिष्ट्य. कधी कधी उपयोगितेला उपभोग्यताही असे म्हणतात. आता आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत उपयोगितेचे वैशिष्ट्य. 8 मार्काला येऊ शकतो का, तर नक्की 8 मार्काला येणारा प्रश्न आहे. खूप वेळेस विद्यार्थी या चॅप्टरला अंडर एस्टिमेट करत असतात, कमी लेखत असतात, कारण त्यांना उपयोगितेचे प्रकार हा टॉपिक सोपा वाटतो. उपयोगिता म्हणजे काय त्यांना माहित असते, बट घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत सुद्धा त्यांना पाठ असतो. आता मॅटर असं होतंय की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील फरक स्पष्ट करा म्हणलं तर काही विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम होतं, किंवा उपयोगितेचे वैशिष्ट्य लिहा म्हणलं तरी सुद्धा काही वेळेस मुलांना अवघड जातं. आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की उपयोगितेचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत. नमस्कार, DH2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये मी प्रसाद सर तुम्हा सर्व कॉमर्सच्या आणि 12वी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. ऑलराईट, तसं इकॉनॉमिक्स हा सायन्सला सुद्धा आहे, तरी सुद्धा कॉमर्स आणि आर्ट्सचे मुलं त्याच्यामध्ये जास्त हिस्सा असतात. ओके, चला सर्वात पहिला आहे सापेक्ष संकल्पना. आता सापेक्ष संकल्पना म्हणजेच काय, आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला बिग बुल बॅचचे नोट्स सुद्धा दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की जेवढेही स्टुडंट 2025 बोर्डामध्ये महाराष्ट्रातून एक्झाम देणार आहे, 26 बोर्डामध्ये, त्यांना अभ्यासक्रम सोपा जाईल. ओके, पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, उपयोगिता ही स्थल परत्वे स्थल व काल सापेक्ष संकल्पना आहे. ती स्थल परत्वे किंवा काल परत्वे बदलत असते. आता एखाद्या वस्तूपासून मिळणारी जी उपयोगिता असते किंवा वस्तूत असणारी जी उपयोगिता असते, ते त्या वस्तू जर एका ठिकाणी असेल तर त्याची उपयोगिता वाटत नाही, बट ती वस्तू जर दुसऱ्या ठिकाणी गेली तर त्याची उपयोगिता वाटते. उदाहरणार्थ, हिवाळ्यामध्ये जो आपण स्वेटर वगैरे वापरतो, लोकरीच्या कपड्यांची जास्त उपयोगिता जाणवते. समुद्र काठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता असते. सपोज एखादा एक स्वेटर आहे जो तुम्ही थंडीच्या दिवसात घालत आहात, तो स्वेटर तुमच्याजवळ 12 महिने असतो तुमच्या कपाटामध्ये ठेवलेला, बट त्याची उपयोगिता जास्त कधी असते सर, हिवाळ्याच्या दिवसात. हिवाळा हा एक असा टाइम आहे, असा कालावधी आहे जेव्हा बाहेर थंडी जाणवत असते. ती जास्त थंडी वाजू नये म्हणून किंवा जाणवू नये म्हणून आपण काय करतो, लोकरीच्या कपड्याचं परिधान करतो किंवा स्वेटर वापरतो. उन्हाळ्यामध्ये वापरतो का, नाही. मग त्या स्वेटर पासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती काल सापेक्ष आहे. ते एका विशिष्ट कालापर्यंतच तुमच्या सोबत आहे, त्याच्यानंतर त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता थोडं थोडं कमी असते. त्याच्यानंतर समुद्राच्या ठिकाणी असणारी जी वाळू असते, त्या वाळू तर समुद्राच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात, बट त्या वाळूची तिथल्यापेक्षा जास्त गरज एका बांधकामाच्या ठिकाणी असते. कारण समुद्र किनाऱ्याची वाळू ती तसंच राहणार आहे, बट बांधकामाच्या ठिकाणाची जी वाळू असणार आहे त्याच्या साहाय्यानं त्या वस्तूची मानवी क्षमता, गरज भागवण्याची जी क्षमता असते ते पूर्ण होईल. राईट. आता बिग बुल बॅचच्या जर नोट्स मध्ये बघितलात तर इथं सापेक्ष संकल्पनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उपयोगिता ही स्थल सापेक्ष व काल सापेक्ष संकल्पना आहे. उदाहरणार्थ, लोकरी कपडे, वाळू, त्याच्यानंतर कुंकू आणि बांगड्या. सर कुंकू आणि बांगड्या इथं काय एक्झाम्पल घेतलात, कारण साधं सिंपल लॉजिक आहे. आपल्या भारतामध्ये स्त्रिया जे आहेत ते बांगड्या परिधान करत असतात किंवा कुंकू वगैरे लावत असतात, बट त्याच्यापेक्षा जास्त जी गरज असते कुंकू आणि बांगड्याची भारतात असते. बट तेच अमेरिकेतील किंवा वेस्टर्न कंट्रीज मधील जे स्त्रिया असतात ते या कुंकू आणि बांगड्याचा वापर करत असतात का, आन्सर असेल नो. कारण तिथं त्यांच्यामध्ये त्या वस्तूमध्ये त्यांना उपयोगिता नसते. राईट. त्याच्यानंतर आहे उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे किंवा व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. तुमच्या पुस्तकामध्ये बघायला गेलं तर पॉइंटचं नाव दिलेलं आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. आता प्रत्येक व्यक्तीला एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता जाणवते, तर त्याच वस्तूमध्ये दुसऱ्या व्यक्तीला उपयोगिता जाणवत नाही. कारण आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादी मध्ये फरक असतो. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता, ताप आल्यानंतर जेव्हाही तुम्ही तब्येत वगैरे खराब असते, तर डॉक्टर काय करतात, त्यांच्या कानाला तर स्टेथोस्कोप लावून एक्झॅक्ट तुमचे हार्ट बीट नॉर्मल आहेत का ते चेक करतात.
आता त्या स्टेथोस्कोप मध्ये डॉक्टरांनाच उपयोगिता जाणवते, कारण त्यांना ते हार्टबीट मोजता येतात, ते त्यांचं रोजचंच काम असतं. बट एका नॉर्मल व्यक्तीने जर रस्त्यावरून चालताना जर स्टेथोस्कोप लावलं, लोक काय म्हणतील, त्याला येडं म्हणतील. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला ते स्टेथोस्कोपची गरज नाही. बिग बुल बॅचच्या नोट्स मध्ये काय लिहून दिलेलं आहे चेक करा. उपयोगिता व्यक्तिसापेक्ष असते. याचा अर्थ एखाद्या वस्तूपासून एखाद्या व्यक्तीला खूप उपयोगिता मिळेल, तर त्याच वस्तूपासून दुसऱ्या व्यक्तीला मुळीच उपयोगिता मिळणार नाही. उदाहरणार्थ, एक व्यसनी व्यक्ती असेल तर त्याला विमल खाण्यापासून त्याला उपयोगिता प्राप्त होत असते. बट एखादा निर्व्यसनी व्यक्ती असेल तर त्याला त्या विमल मध्ये उपयोगिता जाणवणार नाही. म्हणजेच काय, उपयोगिता ही व्यक्ती सापेक्ष असते. काल सापेक्ष झालं, स्थळ सापेक्ष झालं, आता व्यक्ती सापेक्ष. आता त्याचबरोबर इथे सांगण्यात आलेला आहे मांसाहार. तुमच्यापैकी खूप सारे विद्यार्थी आहेत ते शाकाहारी आहेत, ते शुद्ध आहार पसंत करतात. बट त्यातल्या त्यात काही जण असे असतात की ज्यांना आठवड्यातून एक वेळेस दोन वेळेस का होईना मांसाहार लागतोच, राईट. आता शाकाहारी व्यक्तीला त्या मांसाहार मध्ये उपयोगिता जाणवत नाही, बट एक मांसाहार खाणाऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये उपयोगिता जाणवत असते. नेक्स्ट पॉइंट ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे नैतिक दृष्ट्या तटस्थ. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, नैतिक दृष्ट्या तटस्थ. आता या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थित चेक करा. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्पना नैतिक दृष्ट्या तटस्थ असते. वस्तू चांगले वाईट योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. आता हा पॉइंट जो आहे हा सोप्या भाषेत सांगायचा असेल तर मी तुम्हाला ऍट दिस मोमेंट आपल्या बिग बुल बॅचचे नोट्स शो करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पॉइंट जो आहे ते क्लिअर होईल. ओके, चेक करा पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. हा, मे बी आता तुम्हाला वाचायला थोडस सोपं जाईल. ओके, डन. आता चेक करा इथे काय सांगण्यात आलेलं आहे की सर्वात पहिले कन्फर्म करून घ्या की नैतिक दृष्ट्या तटस्थ कशाला म्हणतात. नैतिक दृष्ट्या तटस्थ म्हणजे उपयोगितेच्या कल्पनेत नैतिक विचारांना स्थान नसते. नैतिक विचार म्हणजे काय, चांगले विचार, योग्य विचार, ज्या विचारांमध्ये मानवाचं हित असते. आता नीट लक्ष द्या, वस्तूमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची शक्ती असते, त्या शक्तीला किंवा तिला काय म्हणतात, उपयोगिता असे म्हणतात. मग माणसाची जी गरज पूर्ण करण्याची जी वस्तू आहे किंवा माणसाची जी गरज आहे ते चांगली का वाईट याचा उपयोगितेमध्ये विचार केला जात नाही. काय सांगण्यात आलेलं आहे, मग माणसाची गरज पूर्ण करणारी ती वस्तू वापरणे नैतिक की अनैतिक याचा विचार उपयोगितेत केला जात नाही, राईट. आता उदाहरणार्थ तुमच्या घरात वापरण्यात येणारा चाकू आहे. ओके, तर तुमचे आई वडील किंवा जेही तुमच्या घरात स्वयंपाक करणारे व्यक्ती आहेत ते काय करतात, त्या चाकूच्या साहाय्याने फळभाज्या वगैरे कट करत असतात. बट त्याच चाकूचा वापर एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती मर्डर खून करण्यासाठी सुद्धा करू शकतो, बरोबर आहे. आता उपयोगितेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उपयोगितामध्ये नैतिक विचारांना काय स्थान नसते. नैतिक दृष्ट्या उपयोगिता कसं असते, तटस्थ असते. ओके, नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा, जे की तुमच्या पुस्तकीतलंच एक एक्झाम्पल आहे. ओके, जे आत्ताच मी सांगितलेलं आहे की सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणींकडून केला जातो, तर याच वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठी केला जातो. दोन्ही गरजा वेगवेगळ्या आहेत, परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागविल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिक दृष्ट्या उपयोगिता कसा असते, नैतिक दृष्ट्या तटस्थ उपयोगिता ही असते. नेक्स्ट पॉइंट आहे उपयोगिता व उपयुक्तता यातील फरक. आता नीट लक्ष द्या, हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की उपयोगिता म्हणजे काय आणि उपयुक्तता म्हणजे काय. उदाहरणार्थ, ओके, उपयोगितेची व्याख्या बघा. उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरजा भागवण्याची क्षमता आहे, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य होय. आता हे उपयोग मूल्य म्हणजेच काय, अगोदर तुमच्या पुस्तकीतले एक्झाम्पल बघूयात. उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता ही जाणवते, मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते,
परंतु उपयुक्तता जाणवत नाही. आता इथंच खूप साऱ्या मुलांचं कन्फ्युजन स्टार्ट होते की एक्झॅक्ट या पॉइंटला म्हणायचं काय आहे. आता इथे नीट लक्ष द्या. बिग बुल बॅचच्या नोट्स मध्ये मी काय लिहून दिलेलं आहे स्टुडंटला की उपयोगिता ज्याला युटिलिटी असं म्हणतात, उपयुक्तता ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात युजफुलनेस. ओके, या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. कारण उपयोगिता म्हणजे काय, वस्तूमध्ये उपभोक्त्याची गरज पूर्ण करण्याची असलेली शक्ती होय. तर उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूमुळे उपभोक्त्याचे होणारे हित होय. प्रत्येक वस्तूचं सेवन केल्यानंतर काही वस्तू अशा असतात की त्या वस्तूमध्ये तुमचं हित असते, काही नसते. आता उदाहरणार्थ एक बॉडी बनवणारा व्यक्ती आहे की ज्या व्यक्ती रोज जिमला वगैरे जात असतो, शरीर सौष्ठव त्याला बनवायचं आहे, वर्जिश करत असतो किंवा डेली व्यायाम करत असतो, तर त्याला दुधामध्ये उपयोगिता जाणवते आणि त्या उपयुक्तताही जाणवते. कारण दूध पिल्यामुळं त्याची भूक तर भागतेच, बट त्यापासून अनेक फायदे त्याला होत असतात. बट एक व्यसनी व्यक्ती आहे की त्या व्यसनी व्यक्तीला दारू पियायची इच्छा होते, म्हणून तो दारूचं सेवन करतो. त्या दारूमध्ये त्याची उपयोगिता आहे, बट त्या दारू पिल्यामुळे त्याचं काही हित व्हायलंय का, उपयुक्तता आहे का, त्याचं काही फायदा त्याच्या शरीराला व्हायलाय का, तर फायदा त्याच्या शरीराला होत नाही. सर्व वस्तूमध्ये उपयोगिता असते, पण प्रत्येक वस्तूमध्ये उपयुक्तता नसते. रेड कलर मध्ये लाईन लिहून दिलेली आहे, व्यवस्थित चेक करा. सर्व वस्तूमध्ये उपयोगिता असते, पण सर्व वस्तूत उपयुक्तता असतेच असं नाही. प्रत्येक वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असते, पण प्रत्येक वस्तूमध्ये उपयुक्तता नसते. जसं की विष, सिगारेट, चाकू आणि सुरी. सपोज एखाद्या माणसाला सिगारेट पिण्याची सवय असेल तर त्या सिगरेट मध्ये त्याला उपयोगिता आहे, पण ते पिल्यामुळे त्याचा काय फायदा आहे का, युटिलिटी आहे का, तर युटिलिटी आहे, बट युजफुलनेस त्याला काही नाही. प्रत्येक वस्तूमध्ये युटिलिटी असते पण युजफुलनेस नसते. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर उपयोगिता व आनंद यात फरक. नेट पॉइंट चेक करा की उपयोगिता आणि आनंद यात फरक. आता पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की वस्तूमध्ये उपयोगिता असली तर त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. आता प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही फायदा असते माणसाला, बट त्या वस्तूचं सेवन केल्यामुळे त्याला आनंद मिळेल किंवा तो खुश होईल असं नाही. उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला इंजेक्शन मध्ये उपयोगिता जाणवते, कारण तो इंजेक्शन घेतल्यामुळं रोगी व्यक्ती जो आहे तो निरोगी होतो किंवा आजारी व्यक्ती जो आहे तो ठणठणीत बरा होतो. बट इंजेक्शन घेत असताना कारण त्याला आजार त्यामुळे बरा होतो, पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असं नाही. इंजेक्शन घेतल्यामुळे त्याला आनंद मिळतोच असा नाही. म्हणजे त्याची गरज तर पूर्ण व्हायली, त्या रोगी व्यक्तीला निरोगी बनवण्यासाठी ते इंजेक्शन मदत तर करत आहे, इंजेक्शन उपयोगिता तर आहे, बट त्या आनंद मिळत आहे का, त्याला नाही. तो दुःख म्हणजे दिल पे बोझ रख के वो इंजेक्शन ले रहा है. ओके, अभ्यास पण तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना असतात, चांगले मार्क घ्यायची उपयोगिता तर आहे, मार्क घ्यायचे आहेत, पण अभ्यास करावा वाटते का, नाही. बिग बुल बॅचच्या नोट्स मध्ये काय लिहून दिलेलं आहे चेक करा. प्रत्येक वस्तूत उपयोगिता असली तरी त्यात आनंद असेल असं नाही. आता अभ्यास करण्यामध्ये उपयोगिता तर आहे, बट खुशी खुशी अभ्यास करता का तुम्ही, नाही. जाऊ दे सर, आता छोड़ दो पॉइंट को. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर आहे उपयोगिता व समाधान यातील फरक. पॉइंट इझी आहेत, व्यवस्थित समजून घ्या की उपयोगिता व समाधान यातील फरक. आता या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्परासंबंधित असून भिन्न संकल्पना आहेत. आता एक उदाहरण तुमच्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे, एक पॉइंट सांगण्यात आलेला आहे की उपयोगिता व समाधान ह्याच्यामध्ये काइंड ऑफ थोडस डिफरन्स आहे. आणि एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय सांगितलं चेक करा, इंटरेस्टिंग आहे की तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते कारण पाण्यामध्ये तहान भागविण्याची क्षमता असते. बरोबर आहे. एखाद्या जर व्यक्तीला तहान लागली तर ऑब्वियस रिझन आहे की तहान भागवण्यासाठी तो कशाचं सेवन करतो, पाण्याचं सेवन करतो, कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते, पाण्यामध्ये मिळणारी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता असते. ओके,
पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, राईट, आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. आता नीट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की त्या व्यक्तीला जे तहान लागलेली आहे, राईट, ते तहान लागल्यानंतर ती जी तहान आहे ते कधी भागेल, जेव्हा तो व्यक्ती पाणी पिईल, राईट. तर तो व्यक्ती जो पाणी पियालाय, पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे. रिझन काय, पाणीचं जो सेवन करायलाय कारण त्याला तहान लागलेली आहे आणि ते पाणी पिल्यामुळं त्याला काय मिळत आहे, समाधान मिळत आहे आणि मिळालेले समाधान जे आहे ते त्याचा परिणाम आहे. ओके. आता खूप वेळेस आजारी व्यक्तीला इंजेक्शन देण्यात येतात किंवा औषध गोळ्या देण्यात येतात, तर औषध गोळा हा जो घेत आहे तो त्या व्यक्तीला रोगी व्यक्तीपासून निरोगी बनण्यासाठी मदत करत आहे आणि तो व्यक्ती जेव्हा रोगी व्यक्तीतून निरोगी होईल हे त्यापासून मिळणारे समाधान आहे. एक्झाम्पल चेक करा, बिग बुल बॅगच्या नोट्स मध्ये काय लिहून दिलेलं आहे. सेम एक्झाम्पल लिहून दिलेलं आहे की पाणी तहान भागविण्याचं काम करत आहे आणि समाधान जे आहे ते परिणाम आहे. जेव्हा पाणी पिल्यानंतर तुमची तहान भागते, ते तुमचं उपयोगितेचं जे आहे साधन आहे तहान भागविणे, आणि त्या पाणी पिल्यानंतर मिळणारे जे समाधान आहे ते तुमचा परिणाम आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर 7वं पॉइंट आहे, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मी सांगितला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गृहीतके सांगितले होते, त्याच्यामध्ये उपयोगितेचे मोजमाप शक्य असं तुम्हाला गृहीत करावं लागत होतं. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, तात्विक, केवळ तात्विक मापन शक्य. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. उपयोगिता मोजता येत नाही कारण थर्मामीटरच्या साहाय्याने जसं आपण तापमान अचूकपणे मोजतो किंवा फूट पट्टीच्या साहाय्याने लांबी रुंदी अचूक मोजता येते, त्याप्रमाणे उपयोगिता मोजण्याचे कोणतेही साधन नाही. पाणी पिल्यापासून तुम्हाला किती समाधान मिळालं, किती तहान तुमची भागली, हे काय मोजमापाचं साधन नाही. दारुड्या व्यक्तीनं दारूचं सेवन केल्यानंतर त्याला किती समाधान मिळालं हे मोजमापाचं साधन नाही. बट तुम्हाला जर एखाद्या रूमची लांबी मोजायची असेल, रुंदी मोजायची असेल किंवा फूटपट्टीच्या साहाय्याने एक विशिष्ट सेंटीमीटर पर्यंत लाईन ड्रॉ करायची असेल तर त्याचं मापन करणं शक्य आहे, बट उपयोगितेचं मापन करणं शक्य नाही. त्यामुळे एखाद्या वस्तूच्या सेवनापासून किती उपयोगिता मिळाली हे सांगता येत नाही. त्याचं केवळ तात्विक मापन शक्य आहे. उपयोगिता जे असते ते पुस्तिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे उपयोगिता एकतर धन असते, शून्य असते किंवा ऋण असते. तात्विक मापन जे आहे ते त्याचं शक्य असते. ओके. चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. उपयोगिता रेड कलर मधलं सर्वात इम्पॉर्टंट आहे. उपयोगिता आकडेवारीत मोजण्याचे साधन नाही, ती फक्त धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य जाणवते, राईट. ऋणात्मक उपयोगिताला नकारात्मक उपयोगिता असे सुद्धा म्हणतात. पॉइंट नोट डाऊन करायचं आहे. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की उपयोगितेचे आकडेवारीत मोजण्याचे साधन नाही, ती फक्त धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य जाणवते, राईट. त्यानंतर ऋणात्मक उपयोगिता, त्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे, नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. डन. नेक्स्ट पॉइंट आहे 8वं, उपयोगिता बहुपर्यायी असते. आता उपयोगिता बहुपर्यायी असते म्हणजे एक्झॅक्ट काय, नीट लक्ष द्या. काही काही वस्तू अशा असतात की ज्या वस्तूचं सेवन केल्यामुळं किंवा त्या वस्तूमुळं अनेक गरजा भागविल्या जातात. एकाच वस्तूद्वारे एकाहून अधिक व्यक्तींच्या निरनिराळ्या गरजा भागू शकत असल्याने उपयोगिता बहुपर्यायी आहे. उदाहरणार्थ पाणी, पाण्यामुळं एकाच व्यक्तीचे अनेक गरजा भागतात, विजेमुळं एकाच व्यक्तीचे अनेक गरजा भागत असतात, किंवा एकच वस्तू विविध व्यक्तींची विविध गरजा पूर्ण करते. सपोज तुम्हाला जर इलेक्ट्रिसिटी मिळाली तर तुम्ही मोबाईल चार्ज करताल, काही जण त्याच इलेक्ट्रिसिटीद्वारे, विद्युतद्वारे पंखा चालू करतील, काही जण एसी ऑन करतील, काही जण स्वयंपाकघरामध्ये मिक्सर ऑन करतील. म्हणजेच काय, उपयोगिता जी असते ती बहुपर्यायी असते. पॉइंट एकदम इझी आहे, जास्त काही अवघड नाही. 9वं पॉइंट सांगितलेला आहे, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता एक्झॅक्ट ही गरजेची तीव्रता म्हणजे काय नीट समजून घ्या. उपयोगिता ही आपल्या गरजेच्या तीव्रतेवर
अवलंबून असते किंवा निवडीवर अवलंबून असते. वस्तूच्या गरजेची तीव्रता जेवढी जास्त तेवढीच गरज भागविणाऱ्या वस्तूची उपयोगिता जास्त असते. म्हणजेच काय, जेव्हाही तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज सर्वात जास्त असेल तेवढीच त्या वस्तूची गरज त्या उपयोगिता त्या तीव्रतेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ बेस्ट एक्झाम्पल सांगायचं असेल, सपोज एखाद्या व्यक्तीचं जर ऍक्सिडेंट झालं आणि मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलं, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला सर्वात जास्त तीव्र गरज कशाची असते, तर त्याला जास्तीत जास्त गरज असते ब्लडची. मग आपण काय करतो, ब्लड बँक मध्ये जाऊन रक्त वगैरे आणतो किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध वगैरे परचेस करतो. म्हणजे जेवढी तुमच्याला जास्त गरज तेवढी त्या वस्तूची जी तीव्रता असते ती जास्त असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुस्तकीमध्ये चेक करा, पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, गरजेच्या तीव्रतेबद्दल काही सांगण्यात आलेलं आहे का. ओके, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त गरज जाणवते. ओके, पुस्तक मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की दोन व्यक्ती आहेत, मी माझं पण एक्झाम्पल सांगतो, पुस्तकी मधलं पण एक्झाम्पल सांगतो. ओके, दोन व्यक्ती आहेत, एकाचं नाव आहे ए आणि एकाचं नाव आहे बी. ए चं पोट ऑलरेडी भरलेलं आहे, त्याला भूक नाही, पण बी नावाचा व्यक्ती 2 दिवस झालं उपाशी आहे. मग कोणाला त्या अन्नाची जास्त तीव्र गरज आहे, सर भुकेलेल्या व्यक्तीला. म्हणजे ज्याची जेवढी जास्त गरज तेवढं उपयोगिते जास्त त्याची काय असते, तीव्र असते. आता उदाहरणार्थ एका व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, रक्त मोठ्या प्रमाणावर सांडलेलं आहे आणि एक व्यक्ती नॉर्मल काय जास्त ताप वगैरे आलेली आहे. मग जास्तीत जास्त रक्ताची तीव्र गरज कोणाला आहे, ज्याचं ऍक्सिडेंट झालेला आहे, अपघात झालेला आहे. म्हणजे जेवढी तुमची गरज तीव्र असते तेवढी उपयोगिता, त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता किंवा उपयोगितेची तीव्रता जे असते ते सुद्धा जास्त असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे की मागणीचा आधार. मागणीचा आधार म्हणजे काय, चेक करा. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर व्यक्ती त्या वस्तूची मागणी करतो. एखाद्या वस्तूमध्ये मानवी गरज भागवण्याची क्षमता असेल, त्या वस्तूपासून प्रत्येक व्यक्तीला जर उपयोगिता मिळणार असेल तर मार्केटमध्ये त्या वस्तूला मागणी असतेच. उदाहरणार्थ चेक करा की वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर व्यक्ती त्या वस्तूची मागणी करेल. उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती व्यक्ती औषधाची मागणी करते. प्रत्येकालाच सपोज तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे, इंटरनेटवर टाइम स्पेंड करायचा आहे, ब्राउझिंग करायचं आहे, मग तुम्हाला कशाची गरज आहे, डाटा पॅकची गरज आहे. मग तुम्ही कंपल्सरी त्याची काय कराल, मागणी करालच. एखाद्या आजारी व्यक्तीला जर निरोगी व्हायचं असेल तर नक्की तो कशाची मागणी करेल, औषधांची मागणी करेल. म्हणजेच ज्याही वस्तूची उपयोगिता सर्वात जास्त असते त्याची लोक मागणी करतात. ओके, हे उपयोगितेचे वैशिष्ट्य आहेत. टोटल 10 वैशिष्ट्ये तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत. 10 पैकी कोणतेही 8 तुम्हाला पाठ करायचं आहे. एक्झामला 8 मार्काला प्रश्न येऊ शकतो. 12वी अर्थशास्त्राच्या तुमच्या पुस्तकातल्या प्रत्येक टॉपिकवर छोटे छोटे व्हिडिओ, सोप्या भाषेतले व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न असू दे, निर्देशांक असू दे, बाजाराचे प्रकार असू दे किंवा मागणीचे विश्लेषण किंवा मागणीची लवचिकता असू दे, सर्व धड्यांचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. एक वेळेस नक्की चेक करायचं. राईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.